हे आहेत कृष्णा गोसावी। त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय, कारण 2 दिवसांपूर्वी हरवलेले 1.5 लाख रुपये त्यांना पुन्हा मिळालेत। हे शक्य झालंय ते एका प्रामाणिक रिक्षावाल्यामुळे। या रिक्षा चालकाचं नाव आहे प्रभाकर मोरे। याच रिक्षातून गोसावी नवीन घराचा हप्ता भरण्यासाठी सागरलीहून दावडीला निघाले होते। त्यावेळी रिक्षात बसल्यावर त्यांनी आपली बॅग रिक्षाच्या मागच्या बाजूस ठेवली। मात्र रिक्षातून उतरताना घाईघाईनं बॅग न घेताच गोसावी निघून गेले। मात्र प्रभाकर मोरे यांना ही बॅग सापडली। ही बॅग उघडली असता त्यात थोडे नाही तर तब्बल 1.5 लाख रुपये, महत्त्वाची कागदपत्र आणि व्हिजिटिंग कार्ड आढळली। त्याच आधारे या बॅगचे मालक कृष्णा गोसावी यांच्याशी संपर्क साधण्यात आला। एवढे पैसे हरवल्यामुळे दुःखात असणाऱ्या गोसावी यांना या प्रामाणिक रिक्षा चालकामुळे सुखद धक्का मिळालाय। पैशाची बॅग सापडल्यानंतर एखाद्याला ती आपल्याकडे लपवून ठेवण्याचा मोह आवरता आला नसता। मात्र रिक्षा चालवत काबाड कष्ट करून पोटाची खळगी भरणाऱ्या प्रभाकर मोरे यांनी प्रामाणिकपणाचा नवा आदर्श घालून दिलाय। रिक्षा चालकांची मुजोरी, उद्धट वागणूक अशा गोष्टी आपण कायमच ऐकत असतो। मात्र प्रभाकर मोरे यांच्यासारख्या रिक्षा चालकानं आपल्या इतर सहकाऱ्यांसाठी नवा आदर्श घालून दिलाय। विशाल वैद्य, झी मीडिया, डोंबिवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।